मला तुम्ही इथे बोलवलं आणि त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। खूप छान उत्साह सगळ्यांचा आहे। पहिल्यांदा मी असा छान उत्साह पाहिला। इतक्या प्रमाणात स्टुडंट्स इथे आहेत आणि तरुण मुलं इथे आहेत। हे एक फार वेगळं वैशिष्ट्य या पाचगणीचं आहे। नाही नुसती हवाच नाही तर एक वेगळा तरुण उत्साह पण इथे आहे। खूप खूप बेसिकली पाचगणीचा प्रत्येक नागरिक जे कोण पाचगणीला येऊन जातो त्याचे एकच स्लोगन असतो की आय लव्ह पाचगणी। हे 4थं वर्ष आहे की पाचगणी फेस्टिवल होते। रोटरी क्लब ऑफ इंडिया, पाचगणीचे सगळे शाळा, हॉटेल्स, शॉपकीपर असोसिएशन अँड ऑफकोर्स नगरपालिका सगळं मिळून हा मोठा फेस्टिवल रंगवतो। 3 दिवसाचा कार्यक्रम असतो। आज ओपनिंग झालं। आम्हाला बाहेरनं कुठलेही परफॉर्मन्सेस आणायची गरज पडली नाही। आमच्याकडे जवळजवळ 10,000 मुलंच आहे ज्यांनी खूप सुंदर परफॉर्मन्सेस केले। त्याच्या व्यतिरिक्त आर्ट अँड क्राफ्टचं एक्झिबिशन होतं, रंगोली एक्झिबिशन होतं आणि सर्वात आकर्षक आहे ते वॉकिंग प्लाझा। सगळे स्थानिक लोकांना स्टॉल्स दिलेले आहे आणि लोकांनी स्टॉल्स लावलेले। स्थानिक नागरिक तर पाठ घेतात पण पर्यटक पण भरपूर आलेले आहे आणि सर्वात पहिला नंबर क्रमांकावर येणारी आमची स्वच्छ सुंदर पाचगणी बघायला खूप खूप लोक आलेले आहेत। ओके, अत्यंत आनंद झाला मला इकडे येऊन। एकतर मी स्वतः पाचगणीचा आहे, त्यामुळे मी बेली मोऱ्या हायस्कूलमध्ये 2 वर्ष शिकलेलो इकडे, त्यामुळे पाचगणी गाव आहे माझं एका अर्थाने। आणि माझ्या सगळ्यात चांगल्या आठवणी शाळेतल्या या पाचगणीशी जोडल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे मला इथे येऊन फारच आनंद झाला की पाचगणी महोत्सवाचं उद्घाटन या माझ्या मित्राच्या मुळे माझ्या हस्ते करायला ही संधी मिळाली मला। आणि आताचं पाचगणी खूप बदललेलं आहे आणि हे जे आत्ता असं जिवंत सगळं वातावरण आहे ते बघून अत्यंत आनंद झाला। कारण खरोखर पाचगणी हे जगाच्या नकाशावर यायला पाहिजे होतं। तर यासारखे जे महोत्सव होतात त्यामुळे एक आर्थिक, सांस्कृतिक अशा सगळ्या अर्थाने लोक एकत्र येतात आणि त्या जागेची महती कळते लोकांना। आणि पाचगणी असं आहे की महाराष्ट्राने आपल्या शिरपेचा वरचा तुरा अभिमानाने मिरवावा असा आहे। टोटल आमच्याकडे 14 इव्हेंट आहेत। गिरीश ओक साहेब, कौशल इनामदार साहेब, SP मॅडम असे बरेच आमच्याकडे चीफ गेस्ट आहेत आणि साधारण 25,000 लोक हे फेस्टिवल अटेंड करतील अशी आमची अपेक्षा आहे। इंटरनॅशनल काईट फेस्टिवल टेबल लँडवर आहे। हे ओपनिंग सेरेमनीमध्ये 32 शाळांनी भाग घेतला आहे। त्याच्यामध्ये कल्चर इव्हेंट आहे। एक वॉकिंग प्लाझा आहे बाजारात जिथं वेगवेगळे पदार्थ भेटणार आहेत। हजारो स्टॉल्स आहेत, हजारो व्हेरायटी आहेत। एक झुंबा डान्स फेस्टिवल आहे, एक ट्रेजर हंट आहे आणि अख्खं गाव एकत्र आले एक फार मोठ्या इव्हेंटसाठी, फेस्टिवलसाठी। आणि एवढा उत्साह आणि आनंद मला नाही वाटत कुणाला कुठेही बघायला भेटेल। पाचगणी फेस्टिवलची कल्पना पाचगणी फेस्टिवलची संकल्पना 3 वर्षापूर्वी अस्तित्वात आली। ह्याचा मागचा पाचगणी पर्यटन स्थळ आहे। येथील शैक्षणिक केंद्राला चांगला वाव मिळावा, पर्यटनाला अधिक प्रोत्साहन मिळावं या अनुषंगाने पाचगणीकर एका छताखाली येऊन हा उत्सव साजरा करत आहेत। रोटरी क्लब पाचगणी, व्यापारी असोसिएशन, स्कूल असोसिएशन, पोलीस स्टेशन, नगरपालिका यांनी यात सहभाग घेतलेला आहे आणि याचा नावलौकिक होण्याचा हे उद्दिष्ट आमचं साध्य झालेलं आहे। धन्यवाद। जो फेस्टिवल आहे हा देशभरात पोहोचलेला फेस्टिवल आहे। काय सांगाल, काय वैशिष्ट्य या वर्षी? नेहमीच असं म्हटलं जातं की सांघिक काम हे चांगलंच असतं। पाचगणी हे शहरच असं आहे की जिथे जात पात धर्म पंथ असं न मानता, लहान मोठं थोर असं न मानता सर्व पाचगणी नगरपालिका, पाचगणी पोलीस स्टेशन, शाळा, हॉटेल असोसिएशन, रोटरी क्लब आणि अदर NGOs या सर्वांनी मिळून एकत्र अशा पद्धतीने राबवलेला उत्सव, जोश, उत्साह याचं उत्तम उदाहरण म्हणजे पाचगणी फेस्टिवल आणि त्याचं नक्कीच जगात चर्चा होणारच। मागे 3 वर्षापासून आयलो पाचगणी फेस्टिवल चालू आहे। त्याला प्रचंड प्रतिसाद असा पर्यटकांकडून मिळालेला आहे, त्या स्थानिक लोकांकडून मिळालेला आहे आणि हजारो पर्यटक पाचगणी, मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, सुरत, दिल्ली अशा ठिकाणाहून लोक या 2-3 दिवस पाचगणी फेस्टिवलचा आनंद घेत आहेत आणि यावर्षी हा उत्सव पूर्ण जोशात, उत्साहात चालू आहे। धन्यवाद। जय मंदिरधारे।